महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतलेली आहे राज ठाकरेंची. त्यात त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे उद्धव ठाकरेंना युतीसाठी. घरातली भांडणं असली तरी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येण्यात काय वावगं? राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात. त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये राज ठाकरे तुमच्या सोबत होते, प्रचार देखील केला, परंतु विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले. आता त्यांनी असं म्हटलं की राजकारणात काही सांगता येत नाही, वेळ आला तर भाजपशी हात जोडू नाहीतर मग रामराम. नाही, मी आधीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये विकसित देशाकरता मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगला निर्णय राजसाहेबांनी घेतला. आज मोदीजी प्रधानमंत्री आहेत. मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता, विकसित भारत निर्माण करण्याकरता संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे. अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली. विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार. त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला. आज त्यांनी वेगळा विचार केला. शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं. शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे. महाराष्ट्रासाठी सर्व पक्ष एकत्र भाषा आणि महाराष्ट्रासाठी नाही, मराठी भाषेकरता आम्ही सर्व एकच आहोत. राजसाहेबांच्या भूमिकेशी आम्ही काही वेगळे नाही आहोत. राजसाहेबांनी मराठी भाषेबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्यामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला. आतापर्यंत कोणी विचार केला नाही, पण राजसाहेबांसारख्या नेतृत्वानी महाराष्ट्राच्या मागणी आणि देशाची मागणी मराठी माणसाची की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता प्रधानमंत्री मोदयांनी आणि राजसाहेबांनी त्याचं अभिनंदनही केलं आहे. कुणाच्या मनात आहे की मराठी भाषेला उंची देऊ नये? या राज्यातल्या 14 कोटी जनता ही मराठी आपली आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही जीवाचं रान करणारे लोक आहोत. राजसाहेबांची भूमिका तीच आहे, आमची भूमिका तीच आहे. मला वाटतं यातून काही दूर कोणी गेलं नाही आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी. आम्हाला मराठीसोबत हिंदी यावं यामध्ये काही वावगं नाही. त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे. मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे. तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे. मी मराठीतच बोललं पाहिजे, पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे. मराठी भाषा बोलता आली पाहिजे, ती तर आपल्या रक्तामध्ये आहे, पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे, त्यानंतर इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे. या देशातल्या जास्तीत जास्त भाषा प्रत्येकाला बोलता आल्या पाहिजे. यामध्ये काही वावगं नाही. 2 दिवस आधी भेट घेतली होती, त्यामुळं महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो आहे यांचं वक्तव्य राष्ट्रगत मानायचं का? आज निवडणुकाच लागायचं आहे, कुठलीच निवडणूक लागली नाही आहे. त्यामुळं आज काही निवडणुकीचे अंदाज बांधणं योग्य नाही. दिल्लीवाल्यांनी रागातून आपलं सरकार पाडलं अशी टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता आपलं वेगळं दुकान मांडलं होतं. शरद पवारजी यांनी काँग्रेसला घेऊन ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं. ते महाराष्ट्राच्या संस्कृती विकासामध्ये अशी अभद्र युती काही योग्य नव्हती आणि त्यामुळे जे काही सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं अनैसर्गिक होतं. नैसर्गिक सरकार भाजपा सेना युतीचं होतं आणि आता तसंच सरकार आलं आहे. त्यामुळं तेव्हाही आपलं बहुमत होतं, तेव्हाही भाजप सेना एकत्र येऊन सरकार बसवता आलं असतं, पण नाही झालं. आता तो काळ गेला. आता त्या जुन्या काळात जाऊन काय उपयोग आहे? मला असं वाटतं तुम्हीसुद्धा मीडियांनी 2024-25च्या नंतरचं विचारलं पाहिजे. तुम्ही वारंवार 2019च्या सरकारमध्ये जाता. 2019चा आता संपला विषय. कोणाचं सरकार आलं होतं, कोणाचं सरकार गेलं. आता 2025 नंतरचा महाराष्ट्र, त्यामधल्या आमच्या भूमिका याला महत्त्व आहे. आता मीडियालाही माझी विनंती आहे की ते उद्धव ठाकरेच्या सरकारने काय केलं आणि त्या सरकारने काय केलं त्यापेक्षा येणाऱ्या काळात आत्ता आपल्याला काय करायचं आहे, येणाऱ्या काळात विकसित महाराष्ट्र कसा होईल याकरता आपण सर्व लक्ष देऊ. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढत आहे. योगी पॅटर्न घडत आहे का पश्चिम बंगाल? नाही, तिथं तर अशी परिस्थिती आहे. हिंदू हा जगालाच नको.
अशी परिस्थिती ममता बॅनर्जी निर्माण केली आहे. जो हिंदू व्यक्ती मानवर उंच करेल त्याला छाटून टाकायचं. म्हणजे हिंदुत्व, हिंदू व्यक्तीच्या विरोधातची भूमिका ममता बॅनर्जी तितक्या टोकाची आहे की त्या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा छळ हा आपण सहन करू शकत नाही. हिंदू जनतेचा सण ज्या पद्धतीने होतो आहे, छळ होतो आहे पश्चिम बंगालमध्ये, सहन करू शकत नाही. असे व्हिडिओज आहे, असे त्या ठिकाणी अत्याचार होते आहे. म्हणजे या देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये हिंदूंना राहणं कठीण झालं आहे पश्चिम बंगालामध्ये. नाही, फार वाईट परिस्थिती आहे पश्चिम बंगालमध्ये. ही जरा तपासणी केली पाहिजे, कारण तिथे जो हिंसाचार आहे तो प्रचंड गंभीर आहे. सर पार पडलेला आहे, मात्र नावाचा गोंधळ जो आहे अजून तो कायम आहे. काय राहणार आहे सगळं? नाही, आता 3-4 प्रस्ताव आले आहे. रस्त्यावर निर्णय घेण्याचा विषय नाही आहे, यावर आम्ही चर्चा करू. 3-4 प्रस्ताव आले. मी स्वतः जेव्हा दुसरे कोणते नाव आहेत? 3-4 नावं आहेत. आता ते नावं इथे सांगून पुन्हा वाद वाढवायचा, त्यापेक्षा सरकारकडे 3-4 नावं आले आहेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव आहे, अनेक मान्यवरांची नावं आहेत. पण त्यामध्ये अमरावतीला साजेसं, अमरावतीच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असं वाटेल की योग्य सरकारने पाऊल उचललं, असं काही करू. कशाची नांदी आहे? नाही, ही काही नांदी नाही आहे. आज शेखर भोयरचा वाढदिवस आहे आणि त्यांना मानणारा जो वर्ग आहे, शिक्षक या विषयामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या विषयात काम केलं आहे. त्यांना मानणारा वर्ग बोलवावा, पालकमंत्री म्हणून मी यावं आणि आम्ही सर्व हजर राहावं. आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून कार्यक्रम. असं कुणाकडे भाजपने चालत नाही. याला तिकीट की त्याला तिकीट. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं आमच्या तिकिटाचा. काही ते बावनकुळे किंवा अनिल बोंडे ठरवत नसतं, ते ठरवत असतं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड. त्यामुळे शेखर भोयरने मोठा कार्यक्रम घेतला म्हणजे त्यांना तिकीट मिळेल, असं मिळेल वगैरे असं नाही आहे. आज जन्मदिवस आहे शेखर भोयरचा, त्याचा वाढदिवस आपण साजरा करू. सर, हसन मुश्रीफांनी म्हणालेलं आहे, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतं आम्हाला मिळणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे तुम्ही कुठलं कोळ्याचं तोंडात टाकता. आता हसन मुश्रीफ काय बोलले माझा काय संबंध आहे. पण एक सांगतो, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणीला जे आम्ही 2100 रुपये कबूल केले आहे, आम्ही हे जो मॅन्युफॅक्चर दिला किंवा संकल्पपत्र दिलं आहे, हे 5 वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी करू. शेवटी कुठलंही सरकार जेव्हा मतं मागतं किंवा उमेदवार मतं मागतो तेव्हा आपला निश्चय निर्धार हा व्यक्त करतो जनतेसमोर. जनतेसमोर आमचा निश्चय वाचतं की भाजप सरकारचं काय होणार आहे, काँग्रेस सरकारचं काय होणार आहे. मग कोणावर विश्वास करायचा, भाजपावर करायचा, काँग्रेसवर करायचा. आम्ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने किंवा आमच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ह्या गोष्टी दिल्या, जनतेने ॲक्सेप्ट केल्या, आम्हाला मतदान दिलं. महायुतीने चांगला मॅन्युफॅक्चर दिला, एकनाथ शिंदे अजित पवारजींनीही मॅन्युफॅक्चर दिला, चांगलं सरकार आलं. आता या सरकारने काय करायचं आहे, तिन्ही पक्षाने दिलेले जाहीरनामे पूर्ण करायचे. त्यामधला जाहीरनामा एक आहे 2100 रुपये लाडक्या बहिणींना, ते आम्ही करणार आहोत.